विनावर पण नाव वाचलं. माझं राजकारणाशी काही संबंध नाही आहे, पण तुमच्या विनावर नाव वाचलं सुहास दादासाहेब, बरोबर आहे ना? मला वाटतं आमदार आहेत का? हो, आमदार. अच्छा. विना जर आमदार देस होते परिसर चांगला होईल बा, असं मला वाटत. हा किती? 140 प्रत्येक गावाला. वा वा. त्यासनं जरी गैरहजेरी होईल तरी मला असं वाटत त्यासनासाठी टाळी वाजायला पाहिजे. जो माझ्या वारकरी संप्रदायाची इज्जत करेल त्याची आम्ही इज्जत करतो. आमचं पक्षाची आणि काय घेणं देणं नाही. आमना वारकरी संप्रदायाला मान म्हणजे तो आमनासाठी देवरास. ज्याने किडा पाडात मग तो कितला का कलेक्टर हो ना, त्यानं उताराला टाइम नाही लागू देत होता. कारण उजीव घेते आपलं काय करू शकतो तात्यासाहेब, काय करतील त्याच ना आत्मा काय शेते आपल्या तारखा द्यायला काम नसेल का काय शेतस. पण खऱ्याने बाजू मांडायला पाहिजे. जर माणूस खरा असेल तर खऱ्याची स्तुती झाली पाहिजे. बाबा बरोबर आहे की नाही? खऱ्याची स्तुती झाली पाहिजे. कारण आमच्या कृष्ण भगवंताची शिकवण आहे. कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं, जसं का अर्जुनाच्या रथाला कर्णानं बाण मारला आणि बाण मारल्याच्या नंतर अर्जुनाच्या रथाचं चाकच हाणून पाडलं. रथाचं चाक हाणून पाडल्याच्या नंतर अर्जुन कन्हैयाच्या मुखातून वाक्य निघालं, वा वा मर्दा काय योद्धाय म्हणले. अर्जुनानं देवाकडे बघितलं, म्हणले देवा तू माझा सारथी असल्यावर दुश्मनाची बडाई मारतो, तुला काही कळतंय का? देवानं सांगितलं तो जरी आपला दुश्मन आहे अर्जुना, पण लक्ष दे माझ्या बोलण्याक. अरे तो आपला दुश्मन आहे, पण मी स्वतः जगाचा मालक तुझ्या रथावर बसला असताना तुझ्या रथाचा चाकच हाणून पाडला. मग एवढा कमी आहे का? दुश्मन आहे, पण कर्तबदारी जर खरी असेल तर खऱ्याची स्तुती झाली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तसेच आपले गावाचे सरपंच सुद्धा पवार साहेब, दिलीप पवार, भरत भाऊ पवार. वा वा मस्त. गावातील मंडळी चांगली आहे, साऊंड सिस्टीम चांगली, वाजवणारे म्हणणारे महाराज चांगलेत. बाहेर गावाहून बरेच मंडळी आलेले आहेत. अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे, अर्थात ते असं नातं बी लावं तरी म्हणा बाप येतच. हा पण मनाची एवढी श्रीमंत आहेत महाराज, या लोकांना बघून स्तुती करावी वाटते मला. काय माहितीये का, रिचशील सुनील भाऊंकडनं मी काका म्हणाल पाहिजे, पण त्याच मला बाबा म्हणतस. त्या स्वतः कीर्तनकार शेतस. कीर्तन करून सुद्धा जेव्हा त्यांच्या गावाला माझी कथा झाली ना तात्या, कथा झाल्याच्या नंतर त्याच वर्षी त्यांनी काल्याचं कीर्तन केलं. महाराज माणूस विसरून जातो सगळं काही, पण या महात्म्यानं मला फोन केला आमच्या माधवबाबांनी. माधवबाबांनी सांगितलं, बाबा तुम्ही माझ्या घरी 7 दिवस राहिले, सेवेची संधी भेटली आणि त्या अनुषंगाने माझ्या गावात ठरलेलं काल्याचं कीर्तन मला भेटलं. याला सुद्धा मान्य करायला सुद्धा मोठेपणा लागतो, मनाची श्रीमंती. आणि इथं पण तसं साधं कामचे बरं, एकदम साधे भोळे लोक आहेत आणि अशा लोकांची आपल्याला गरज आहे. सगळे भजनी मंडळ सर्वात लोक साधा बोया आहेत बिचारा. बाबा भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, मला सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, कारण मी जर नावं घ्यायला गेलो जी भाऊ नावे लिहायला आम्हाला 2 तास निघ जातील. लोक सांगतील रात्री कीर्तनकार होता का भाट येलो थांबले, ते संबंध नाही बोल. त्याच्यामुळे सगळ्यांची नावं घेत नाही. आलेल्या सगळ्या श्रोत्यांच्या पायाला स्पर्श करतो. जे माझ्यापेक्षा ज्ञानमानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल ज्यांचे 65 लाखाची जहागी लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. खरं तर गणेश उत्सवानिमित्ताने कीर्तन आहे. इथं मी गणपती रायांचं, गणपती बाप्पांचं थोडं वर्णन करणार होतो, पण विचार असा केला की आजचा 4था दिवस हा. पहिल्या दिवसाच्या महाराजांनी सांगितलंच असं, दुसऱ्या दिवसाच्या महाराजांनी सांगितलं असं आणि तिसऱ्या दिवसाच्या महाराजांनी सुद्धा सांगितलंच असं. मग मी सांगणं मला वाटत नाही का ते गरजेचं आहे असं, पण तुम्ही म्हणत असाल तर तुमच्यासाठी 1 मिनिटात पटवून देईल. तुम्ही आईज ऐकलोय ना, गणपती बाप्पांना जन्म कसा होय ना, पार्वती माताना अंगणा मै होता, तो मै काढा मैले असं आकार दिना, पुतळा बनावा, त्या सजीवंत मंत्र जपिशनी आणि त्याला सजीवंत कर आणि तो गणपती बाप्पा बनना. आई असंच आहे ना, पार्वती माताना अंगणा मै का ब पार्वती माता अशा 8-8 वरी सांगतो इथला मै नाही घे, गणपती पण घ्या. एवढा प्युअर सुन्नाट पण आहे आपला बराच जण आहेस ना. म्हणणार नाही शे गणपती. पहिले साबण बिबन काही सुविधा नव्हती, मग उंटण लावायची, लेप लावायची अंगाला आणि तो लेप लावून 15 मिनिटाच्या नंतर आंघोळ करायची. तो लेप काढला ना, तो लेप काढला आणि त्या लेपाचं ते मूर्ती तयार केली
हो, आणि मूर्ती तयार केली, त्याच्यामध्ये सजीवंत मंत्र जपून पार्वती मातेनं बाळ तयार केलं आणि त्या बाळाला बसवलं. शंकर भगवंत येतात, त्यांना येऊ देत नाही आणि शंकर भगवंताला विरोध करत होते म्हणून त्याची मान तोडली. हा, इथपर्यंत कथा भाग तुम्हाला माहिती. पण दुसऱ्या ग्रंथामध्ये असं सापडतं, गणराया हाच कृष्ण भगवंत. विठ्ठल अजून सांगतो, आजचा दिवस गणेश उत्सव आहे, पण आजचा खास दिवस माझ्यासाठी खूप खूप भारी दिवस आहे, आणि तो म्हणजे राधाष्टमी. आजच्या दिवशी दुपारी 12 वाजेला माझी राधा प्रगट झाली होती, आणि राधा म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे. आणि समजा ना, भगवंत जन्माला आले होते रात्री 12 वाजेला, आणि ते सांगत असताना गोपिका जर चर्चा करत असतील किंवा संत सांगत असताना सांगत असतील की नंदबाबाला मुलगा झाला, असं नाही. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल. नंद घर आनंद भयो, आनंदाने जन्म घेतला. जर भगवंत जन्माला येत असेल तर आनंदाने जन्म घेतला, पण माझी राधा राणी जर जन्म घेत असेल तर प्रेमानं जन्म घेतलाय. विठ्ठल कृष्ण भगवंत 12 वाजेला जन्माला येत आहे. राधा राणी विचारते, देवा ठाकूरजी सुनो मेरी बात. अरे तुम्ही 12 वाजेला जन्माला येत आहे, तुमच्या सगळ्या भक्तांना 12 वाजेपर्यंत वाट बघावी लागते, उपवास तापस करावा लागतो. मला माझ्या भक्तांना त्रास द्यायला आवडणार नाही, मी 12 वाजेला जन्माला येतो, फक्त 12 पर्यंत उपवास करा म्हणते. म्हणजे भक्तांची सुद्धा काळजी करणारी ती राधा राणी आहे. आणि सांगू का तुम्हाला, देवाचं नाव घेण्यापेक्षा जर राधेचं नाव घेतलं ना, तर देवाच्या नावापेक्षा जास्त पुण्य लागतं. तुम्ही म्हणसान कसं काय महाराज? सोबदार बाबा तटेच भेटल्या, तुम्ही मनजोडे नाही राहणार ना तरी जीवत राहू मी, पण याच निमाल जीवत राहू द्याल पाय. एकाच तुम्ही बसाव महाराज, तुम्हाला ऐकायला पाहिजे बस, त्याच ना ऐकवत नाही ना. एक ज्यात नेमन सांग ज्यात नाही ते त्याच ना माय बाबा दांगडो करायला ती ना आपला जोडे. तुम्ही काय एक उपाधीचे का? मग तुला मनात पोऱ्या दिग ना काय इतकी गर्दी मा जो किडा पाडी त्यांना कान मध्ये द्या बिंदास. दगलीच होता आपण कागदपत्र लिहिणी जेच कीर्तन लिहि. हा आपण काय आपण आमदारने त्याच म्हणजे सांगितले ते आपले काय लगेच सोडली ती गाडी. देवाच्या नावापेक्षा भक्ताच्या नावाचा देवाला जास्त हर्ष होतो, आनंद होतो. फॉर एक्झाम्पल, एका बाईकडे गल्लीतली बाई ताक मागाया गेली. जसं की ती बाई घर सारत होती, तिचं 1.5-2 वर्षाचं लेकरू होतं. त्या लेकरूच्या नाकात चेंबूड होता. आता ही घर सारत होती तर घर सारणार आहे. आता स्टाईल वेगळी मनीषा, आता ते काय ताण राही ना नाही बा. पण पहिले बाया घर सारे ती आजी माया बसलेत नाही असली माहिती. घर सारी राहील ती. 1-1.5 वर्षानं पोरग होतं. पोरगनी शी कर देल होती, त्याने शी विधवान राहील ते शी कर देल तसाच पसारा पडेल. नाक वायरायनं त्या नाकमा शेंबूड. आई बाई ताक मागाल म्हणे का बहीण ताकशे का ताकशे का? हा नाही 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 म्हणू दे. तिथला मग पोऱ्यावर ध्यान घेईल ती सारणारी तिना पोऱ्या ना तिले सांगत का म्हणे तुला लाज वाटस का पोऱ्या कितला गंध आहे म्हणे नाक मागा आणि त्यांकडे आगी द्यायचे म्हणे. त्या पोऱ्याला इथलं गंध बोले म्हणे ताई कशान करता येलो तर काही नाही पण ताक मागायला येलो तर म्हणे ताकच नाही शे म्हणे वय ग. दुसरी बाई आली, ताई कशासाठी आलात म्हणले काय नाही का ताक लागणार होतं. ताक लागणार होतं हे बोलल्याच्या नंतर तिचं बाळ दिसलं. त्या बाळाला जवळ घेतलं, त्याचं नाक साफ केलं, त्याची ढुंगण धुतली आणि त्याच्या माईला सांगत होती का म्हणे तुला लाज वाटस का? लोक डोकं फोडी लेकरे मागतात त्यातले भेटत नाही, तू सोना मुज भगवानने दिले का म्हणे तुला अक्कल नाही का? पोऱ्याला स्वच्छ नाही ठेवता येत का? 10-12 गाया दिली ना पण पोऱ्यानं नाक पुसली ना ढुंगण दोय टाकत. ती बाई म्हणे ताई कसा करता येलं त्या काही नाही बहीण म्हणे ताक मागायला येलो तू लोटा भर दे. लोटाने बटी भोगून लय जाऊ म्हणे. पहिली बाईले कब्बर सुद्धा ताक भेटणार नाही का ब का ब तिना पोऱ्याला नावटी राहील बरोबर आहे ना. दुसरी बाई फक्त ग्लास भर ताकले वालूनी पण अख्खं बोगन भेटी घे का ब ती त्यांना पोऱ्यानी स्तुती करायला. ती भगवंत पण तसाच आहे, त्याच्या भक्तांची स्तुती त्याला आवडती. आणि जर भक्तांची स्तुती केली तर डबल पुण्य भेटतं. हो और भाई राधा का नाम का तो कोई जादू ही अलग है. अगर राधा नामाचा मंत्र जप केला ना तर काय फायदा होतो माहितीये का? हे
राधे 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 बोलो राधे 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 बिन पिए नशा हो जाता है जो राधे राधे गाता है बिन पिए नशा हो जाता है जो राधे राधे गाता है जिनके अंतर मन भाव बड़ा वही ऊंची अटारी की सीढ़ी चढ़ा बिन पिए नशा हो जाता है जो राधे राधे राधा नावाची ताकद अशी आहे. वृंदावन मध्ये सेवाकुंज म्हणून मंदिर आहे. जर भक्त राधा राधा म्हणत म्हणत जर थकला ना तर सेवाकुंज मंदिर असं आहे की तिथं स्वतः कृष्ण भगवंत राधा मंत्र जप करणाऱ्याचे पाय दाबतात असं तिथं ख्याती आहे. विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ते तुकोबाराय. कोण तुकोबाराय? जाडून संसार बैसले अंगणी ते तुकोबाराय. संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय या अभंगातून आपले भाव व्यक्त करतात. भगवंतावर किती प्रेम आहे आणि भगवंताचं दर्शन घेतल्याच्या नंतर भाव काय आहेत या अभंगातून तुकोबाराय सांगतात. जसं की तुकोबाराय रस्त्याने चालत होती. शानली माणसं उभी होती. त्या माणसाने तुकोबारायांकडे बघितलं आणि बघितल्याच्या नंतर त्या माणसांनी विचारलं, ए तुक्या, अरे कुणाका चालला? तुकोबाराय म्हणतात, बाप्पा 65 लाखाच्या बोजाखाली दाबवलेली लोक, जोवर माझ्याकडे पैसा अडकवता तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज तुक्या म्हणायला लागली. त्यावर काय प्रसंग आणून ठेवला. आणि दादा तुम्हाला सांगू का, माझ्यापेक्षा तुमचा अभ्यास मोठा आहे, तुमचा अनुभव मोठा आहे. जोपर्यंत आपल्याकडे पैसा अडका असतो ना, दूरचा नातेवाईकही म्हणतो की माझा लय जवळचा आहे. पैसा नसल्यावर जवळचेही ओळखत नाही. ही लोकांची टेंडन्सी आहे, मानसिकता. म्हणून तर आमचे संत सांगतात ना, हे अरे सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान. सब पैसे को मान पैसा बना भगवान. जिनके पास नहीं है पैसा उनको नहीं है मान. गरीब बेचारा पंडित हो गए उनका करे देखा. सुत पित नारी प्रेम करते हैं पैसा देके जान. पैसा नाच नचावे सबको पैसा है दुश्मन. अरे सब पैसे को मान दुनिया में पैसा बना पैसा असल्यावर आहे ना लांबच्या सुद्धा जवळ येतात, पण पैसा नसल्यावर जवळचे सुद्धा लांब जातात. तुकोबाराय म्हणतात, महाकडे पैसा
तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज तुक्या म्हणायला लागली. देवारे काय प्रसंग आणून ठेवला. तुकोबाराय चालायला लागली. पुन्हा बारकी पोरं उभी होती. त्या पोरांनी तुकोबारायांकडे बघितलं आणि बघून सांगितलंय तू यार कुणाका चालला. तुकोबाराय म्हणतात शानली माणसं जाऊ दे देवा. बारकी पोरं सुद्धा तुक्या म्हणायला लागली. यार काय प्रसंग आणून ठेवलाय. पण तुकोबाराय म्हणतात मला समाजाशी घेणं देणं नाही. देवा मला तुझी भेट घ्यायची, तुझं दर्शन घ्यायचं. माझे तुकोबाराय चालते झाले. मागून पत्नीनं आवाज दिला. पत्नीनं सांगितलं धनी हो चालल्यात कुठं. लेकरांना खायला काहीच नाही म्हणले. लेकरांना खायला काहीतरी आणा ना. माझ्या तुकोबारायने शेतीचा मार्ग धरावा. शेतीचा मार्ग धरावा. उसाची पेंडी घेऊन येतात. रस्त्याने येत असताना पुन्हा बारकी पोरं उभी होती. त्या पोरांनी तुकोबारायांकडे बघावं. तुकोबारायांना पाहून म्हणावं तुकोबाराय आम्हाला ऊस द्या ना खायला. माझ्या तुकोबारायांनी त्या दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करत यावं. पत्नी घरातून पाहते बैग काही माणूस आहे. दुसऱ्याची लेकरं उपवाशी पोटी मरताय. स्वतःची पोरं उपवाशी पोटी मरतात. दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करतोय. बाई या माणसाला काही संसाराची काळजीच नाही म्हणले. दुखावलेलं अंतकरण व्हायचं. तुकोबाराय दारात आले. दारात आल्याच्या नंतर भगवंताकडे पाहते. नवऱ्याच्या हातात 2 ऊसाची टिपरी आहेत. रागात भगवंताकडे बघितलं आणि देवाला सांगितलं काड्या सावड्या अरे रणकिव तुझी फार माझ्या नवऱ्याला वेडं करून तुला ग भैया देवानं. पण तू मला सांगतो माया हो तुकोबारायांच्या पत्नीनं देवाला शिवी घालावी. पण त्या मायचा तेवढा अधिकार होता म्हणून त्या मायने शिवी दिली. बरोबर कोणी बी कोणले बी गाया देव ने. हा आपण बी देवले गाया देतात. बर पावसा मग मिरच्या सुकाडाला टाक देतात 10 बार आणि देवले सांगतात देव काय चगना भू त्यांना शिजन मग मिरच्या आपण सुकाडानो तरी देव चगना. मग सगळ्याला देव शे का आपण. कोणी कोणालाही शिवी द्यायची नसती. बाकी ना त्या इथला बाहेर राहतस ना. ठीक आहे काही वेळेस मागचं कर्म असेल. माणूस आता चांगला वागतोय. मागचं कर्म काय फेडत असेल तो भाग वेगळा आहे. पण बाकी ना पक्क माहित राहत यांना दुसरा वार मग बांध काढेल राहत तरी आव सांगत देव बी काय खरा ना नाही भाऊ खरा ना सांगत. दुसरा ना वार ना बरा आपला वार मला का आणि देवले सांगत देव बी काय खरा ना नाही जेव. म्हणजे कोणी कोणाला बोलावं हे पण महत्वाचं आहे. बरोबर आहे ना. देवाला शिवी घालण्यासाठी आपला अधिकार तेवढा असावा. तुकोबाराय पाहत होते ऐकत होते. स्वतःची पत्नी देवाला शिवी घालते. आता मला सांगा बसलेले श्रोतेगण तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहात. आपल्या घरी आपला कोणीतरी आवडता व्यक्ती यावा. आपला मित्र यावा. सखा यावा. पत्नीला सांगावं 2 कप चाटू. बायको सांगत असेल आपलं जमणार नाही. तुम्ही काय करसान मागे तुमच्याकडे. कारण इथं देवाचं आणि तुकोबारायचं नातं काय माहितीये का तात्यासाहेब. देवाचं आणि तुकोबारायचं नातं एका अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. हा इतकी सगळी नातेत बहीण बंधू चुलता माय बाप गुरु सगळं काही कृष्णा. इतकं देवाशी नातं असल्यावर त्या देवाला स्वतःची पत्नी शिवी घालते सहन होत असेल का तुकोबारायांना. हा आता मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो. बाबा लोकांना विचारत नाही. माझ्या तरुण भावांना जे माझ्या बरोबरीचे त्यांना विचारेल. दादा तुमच्याकडे तुमचा आवडता व्यक्ती यावा. तुमचा मित्र यावा. तुमचा सखा यावा. तुम्ही पत्नीला सांगावं 2 कप चाटू. बायको सांगत शिनमाल जमणार नाही. तुम्ही काय करसान. तुम्ही पत्नीला सांगितलं म्हणून मित्र येले 2 कप चाटू. बायको सांगेन ए मला जमणार नाही. काय करशान. लग्न झालेत ना बटाल ना. तुम्ही असा ब्रह्मचारी सारखा देखील ना तुमले लगीन समजत नाही बुवा. मी काय साधू सांग मठवर गो आज. माझा तुम्हाला प्रश्न आहे. तुमच्या मित्राचा तुमची पत्नी अपमान करते. तुम्ही काय करसान. रागात माणूस बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगई करत. बरोबर आहे ना बाबा हो. कानाखाली वाजवायला अजिबात हायगई करत नाही. आणि कानाखाली वाजवणाराच हो कानाखाली वाजवणारे पण या पहिला बाबा होता. आता आपला काय टाया बसाव. जय शिवाजी. कान्ना खाली या बाबा वाजाडेत ना जी भाऊ याच नव्हतं की गे आपलं मारामारी ना विषय नाही भाऊ. बेटी जेमतेम राहिल्या. लगीन व्हायला सुद्धा 6 महिना बॅग खाली करत नाही. ते पोर सारा कर दक्षू चांगला वागीन ते रासू. आणि जरा कदा वाराला आता मारायला की सांग दिसू काढतून खिचडी लय म्हण बघून चालणार घर. पहिला बाबाच नाही इथलं तर की ना 2 कानमा बी देत ना तरी सुद्धा पहिल्या म्हाताऱ्या तरी बी नवरा येऊ आणि पहिले रांदी चिलगाव माय आखू येईन आखू कोमचाडी. बरोबर आहे का नाही. या बाबाचं मुकलं तर की आत्याना पोरेच नाही भाऊ. आपण एक बी शब्द बोलणोत ना लगेच फोन पप्पा हे मला गाणगान शिव्या देतात. आणि आत्याना पोरे गाणगान कितल्या गाण शिव्या देतात. नालायक मूर्ख तुला अक्कल नाही लाज नाही. इथला मात पुरी सांगते पप्पा हे मला गाणगान बोलतायत. ओ बहीण तो भाऊ नुसता मूर्ख नालायक म्हणा तरी गाणगान म्हण राहिले. तोच फोन तुन मायल देवाला लाव. तुन मायली चार तुन बाप कितला उद्धार करीत ना.
हा ना खूप बाप बी बाकी ना लगेच अंडीने सांगा का जाई बट्ट बर मी त्या बापासले असं विचारच मी बोलता दाखला आहे तुम्हाला दिल पण त्या बापाचे असं विचार नाही तुम्ही बायकोले असं काहीच बोलेल नाही का जवळ अंडेले बोलतात जाई बट्ट नेता तेलच ना माहिती बाणर स्वरूप विठ्ठल विठ्ठल असं एक घर दाखवा की त्या घरात भांडण होत नाही असं एखादं घर शेका बाबा कोणतं घर तुम्हाला अनुभव मनापेक्षा मोठा आहे बसेल बाबा असता शेका असं एखादं घर मनी वय कमी तुम्ही डबल तुमले असं एखादं घर दिखणं त्या घर मा दांगडोच वय ना निघू तुम ना मा शेका कोणी एकाच बाईंवर बोट करा आमना नवरा बायकोनी लढाई होत नाही महाराज असं हो आरतालिका वाल्या बहिणीचं या बहिणी उजी आरतालिका करते आपण आणि आरतालिका कशांसाठी बहिणीचं आऊद नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे त्यांसाठी कोणती बहिणीले वाटत आऊद नवरा पुल्ला जन्माला भेटवायला वर बोट करा अक्का व सोनचिली 100 गरेस माय 99 हा मराली होई असं कुठे वय ना का माडी नाही बाई नाही आते काका नाही त्या मग सांग राहिले रायल होते गण किडा पाडेल होते असं थोडी राह कोणतं घर आहे त्या घरमध्ये अंगडून असं समोरासमोर 2 घरे होतात ऐका समोरासमोर 2 परिवार आहेत या नवरा बायकोची रोज लढाई होय आणि समोरना दोन्ही नवरा बायको कायम हसत राहत ज्यान घर मा लढाई होय तू म्हणे मी बायकोन संगे इथलं चांगलं वागस तरी दिनभर मग 3 दाव लढाई करस हाव भाऊ बायको संगे असं कसं वागस यान बायको कायम हसत राहस म्हणे भाऊ आता आहे रे म्हणे काय तू बायकोन संगे असं कसं वागस रे म्हणे काय होय ना अरे मी बठ्ठ बायकोनं मन सारखं वागस तरी दिनभर मग 3 दाव डोकं लावस म्हणे तू असं कसं वागस तू बायको बिन तू बी हसतच राहस म्हणे तो म्हणे दादा तू ना गरमा जो दांगडो आहे ना तोच मना गरमा विषय फक्त मी जगानी पद्धत बदलाय टाकायची म्हणे कस काय म्हणे मना गरमा जर दांगडो आहे ना मन बाहेर रांता लाटणं वडी फेकस म्हणे लागी घेते ती असच नाही लागणं ते मी असच पण दांगडो ते मना बी गरमा आहे म्हणे बिन दांगडो ना घर नाही बरोबर आहे का नाही हो फरक इथला रास पहिला लोक पुरा उद्धार करेल बायकाच ना ते लाज वाटली पाहिजे मूर्ख तुला अक्कल आहे का थोडा इथलाच फरक पडेल बरोबर आहे की नाही या बी बोला आहेत तुम्हाला माय पण यातले पक्क माहिती 35 मा भेटेल दुसरी नाकोट आहे बुटी बायकोले माराना विषय असे ना पोरेच ना राहिलंच नाही या बाबा लोकेच नव्हतं की पण आपला मित्र आपल्याकडे आलेला आहे ना आपल्या मित्राचा जर आपली स्वतःची पत्नी अपमान करत असेल तर परत माणूस कानाखाली वाजवायला हाय काही करणार नाही पण तुकोबर आहे बघा ना किती उदाहरण करण्याचे स्वतःच्या जीवापाड स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या भगवंताचा अपमान स्वतःची पत्नी करते तरी सुद्धा पत्नीवर राग नाही केला हे संतांचे विचार आहे पत्नीवर राग नाही केला तात्यासाहेब मग देवाला सांगितलं देवा ती बोलते पण मनाने लय पतिव्रता स्वतःची पत्नी भगवंताचा अपमान करते तुकोबारांना राग आला असेल ना तुकोबारांनी राग नाही केला देवाकडे बघितलं देवाला सांगितलं देवा ती बोलते पण मनाने लय प्रेमळ आहे हो तिच्या बोलण्याका नका जाऊ आता प्रत्येक माणसाला मन असतं प्रत्येकाला अपेक्षा असते तुकोबारांना असं वाटत होतं माझ्या पत्नीने मला समजून घ्यायला पाहिजे ज्या समाजावर मी 65 लाख खर्च केलाय तेच लोक माझ्याकडे पैसे होते तेव्हा तुकाराम शेठ म्हणणारे लोक आज तुक्या म्हणायला लागले अरे शानली जाऊ दे बारकी पोरं तुक्या म्हणायला लागली घरात आलो पत्नी सुद्धा रागावते आणि महिला मातांना सांगेल बरं का घरामध्ये 2 भूमिका जर समजदार असल्या ना किती सुकलेला बगीचा असेल तरी फुलू शकतो पहिले तर पत्नी आणि दुसरी म्हणजे माय
या दोन भूमिका जर समजदार असल्याने किती चुकलेला बगीचा असेल तरी तो फुलू शकतो. काय मत आहे काका तुमचं? पत्नी समजदार असली ना तर किती चुकलेला बगीचा असेल तरी फुलू शकतो. पत्नी किती हुशार पाहिजे माया हो तुम्हाला सांगतो. आजचा कीर्तनकार म्हणून ऐकू नका, तुमचा भाऊ आहे तुमचा मुलगा आहे असं समजून ऐका. पत्नी किती समजदार पाहिजे. पतिदेव म्हणजे आपला नवरा पिरी होणार ना, चेहरा देखताच बाई समजे जा साव नाराज आहे का आनंद माशे असं. कारण आपल्याला पुरुष मंडळींना माय नंतर पत्नी आणि पत्नी नंतर मुलगी हे तीन लोक जेवढं ओळखतात ना चेहरा तेवढं कोणीच ओळखत नाही. पत्नीनं बघावं माझे पती येत आहे काहीतरी नाराज आहेत काहीतरी टेन्शन मध्ये. बाईनं पाण्याचा ग्लास घ्यायचा पतिदेवांना सांगायचं घ्या पाणी. काय झालं? चेहऱ्याला पडलेला दिसायला तुमचा काय टेन्शन मध्ये आहात का? अहो काय झालं? काय टेन्शन करताय का? मी आहे ना तुमच्या सोबत. कर्ज झालंय ना दोघं मिळून फेडू. इथलं समाधान वाटी त्या नवऱ्याला इथलं भारी वाटेन माडी. बरोबर आहे की नाही? हो टेन्शन नका लिया. कर्ज वही जायचं ना. मी तुम्हाला सांगे शपथ विधी लिहावं टाइमले मी बी होतो ना. तुम्ही एकला जबाबदारी का? मी मजुरी करसू दोन्ही जण मजुरी करसू कर्ज फेडसू टेन्शन लिहू नका. कितलं समाधान वाटेन त्यांना. इथली भर देवाने नवराले ऐ माय टेन्शन नका लिया. कर्ज वही घे ना दोन्ही जण फेडसू. जिथलं पेट ना तिथलं फेडसू नाही पिटणार नाही मन दिसू. कितला सपोर्ट लागेल तर नवऱ्याला. बरोबर आहे का नाही? हो. आणि माय सुद्धा तेवढी समजदार पाहिजे. पोऱ्याना चेहरा देखताच समजी जायला पाहिजे. माय म्हण पोरगा काहीतरी नाराज आहे. पोरगा दार मावू नका मायने लगेच सांगू भाऊ काही टेन्शन शे कर तुले इथला का चेहरा उतारीन पिराय ना. अरे मी आयाच छे मजुरी करसू ना कर्ज फेडसू टेन्शन लिहू नको भले. तो पोऱ्या तुमले जाऊ देणार नाही. तो 2 नंबर ना भागशे. पण तुम्हाला शब्दशनी जादू असते. मग इथला सपोर्ट करा ना की माणूसला अशी ताकदी जाईन. तुम्ही असंच सांगा ना बेटा काळजी करू नको रे तुम्ही माय आयाचे मजुरी करसू तू कर्ज फेडसू पण सुख मारा टेन्शन लिहू नको. कितलं भारी वाटेन त्याला घर स्वर्ग वाटेन का नाही. पण काही म्हाताऱ्या बी भलत्या भारी राहतेस. पोरगा दार मावू नका लगेच सांगते बावड्या ये सांग बर रे तू घेतो ना दांगडो घाल दिली नाही जी बोडी तेल लाई दिसू बरं. मग त्याला असं वाटत का घर येवा गे स्टँडवर पटीन बिड्या पुकील चहा पियलच बरं होतं. दोनही भूमिका समजदार असल्या पाहिजे म्हणजे सुकलेला बगीचा फुलतो. आणि खास करून पत्नी माया हो तुम्हाला सांगतोय बरं का तुमचा भाऊ बोलतोय लक्षपूर्वक ऐका. पत्नीचा पतीवर किती विश्वास असला पाहिजे गणेश बाबा. हे तू जो भी देना चाहे दे दे मेरे सरकार हो तेरे फूलों से भी प्यार तेरे कांटों से भी प्यार तेरे फूलों से भी प्यार कांटों से भी मर्जी में बिगाता कोई छोटा बड़ा राज दुनिया चाहिए मुझसे रूठे पर तू ना हमें बंधन कारवां हमें कर ले स्वीकार जो भी देना चाहिए फूलों से भी प्यार कांटों से भी प्यार फूलों से भी प्यार. भक्ताचा देवावर जेवढा विश्वास आहे तेवढा पत्नीचा पतीवर असला पाहिजे बर का बहिणी सोन. जिथला भक्तांना देवावर विश्वास तेवढा बायकोना नवऱ्यावर विश्वास पाहिजे. आणि तुमले बी सांगत दादा तुम्ही बी त्या बहिणींना विश्वास बसे असा वागत रे आपासो. तुम्ही खत ना पैसाच माहीन बी 500 उपाडीन पिझा तर मराल भरोसा बटी. तुम्हाकडे नाही होत बा तसा नाही ना. नाही ना अजिबात नाही. मी फॉरेन नाही विठ्ठल विठ्ठल तुकोबा राहिला घरामध्ये दुखावलेला अंतकरणा. बाहेरचे लोक म्हणतात तेही दुखावलेला अंतकरणा. घराच्या बाहेर निघाले 4 आजी माया बसल्या होत्या. तुकोबारायांना असं वाटलं माझ्या मायसारख्या आहेत या तरी मला प्रेमानं 2 शब्द बोलतील. पण जेव्हा तुकोबारायांना त्या आजी मायांनी बघितलं ना तर त्यांच्या मुखातून सुद्धा एकच वाक्य निघालं बाई गो मेल्यानं पूर्ण संसाराची राख रांगोळीच केली म्हणले बाई. दुखावलेलं अंतकरण पुन्हा ठेच लागले. तुकोबाराय म्हणतात अपेक्षा कोणाकडनं करायची माझ्या तुकोबारायांनी मार्गस्थ व्हावं. मार्गस्थ व्हावं
आता रस्त्यानं चालतात पंढरपुराचा मार्ग धरलेला पर येणाऱ्या प्रत्येक भेटणाऱ्या साधू संताला नतमस्तक व्हायचं आणि एकच सांगायचं, साधू बाबा माझ्या अगोदर जर का तुम्हाला माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा भेटला तर माझं जयहरी सांगा, माझा रामराम सांगा, माझा नमस्कार सांगा. चालतायत माझे तुकोबर आहे, चालतायत आणि एकच सांगतायत काय, तुम्ही सनकादिक एवढा करावं प्रत्येक भेटणाऱ्या साधू संताला नतमस्तक व्हावं आणि एकच सांगावं, साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक मला भेटला तर माझा जहेरी सांगा, माझा रामराम सांगा, माझा नमस्कार सांगा. चालतायत तुकोबर आहे, चालतायत चालतायत पंढरपुरात प्रवेश केला. पंढरपुरात प्रवेश केला, जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहत होते. 4 पाऊल पुढे सरकले, डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहत आहे. 4 पाऊल पुढे सरकले. न राहता देवाना केलेला क्वेश्चन तुकोबार आहे. 4 पाऊल पुढे सरकताय, विरून मागं पाहताय, नेमकं चाललंय काय? तुम्ही 4 पाऊल पुढे सरकताय, विरून मागं पाहताय, नेमकं काय चाललंय तुकोबार आहे? आणि तुकोबारांच्या डोळ्यात अश्रू होते का कसले? तुकोबारांनी देवाकडे बघितलं, डोळ्यातून गडागडा अश्रू वाहतात. देवाला सांगितलं, देवा काय चाललंय, ऐकायचं का तुला? एखादी मुलगी माहेर म्हणून सासरी जाते ना, एखादी मुलगी माहेर म्हणून सासरी जाते ना, तर सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना, अगदी रे अगदी मला तुला सोडूच वाटत नाही म्हणतात. म्हणून महाराज सांगतात, प्रमाण देताना अगोदर कन्या सांगितली, कन्या सासुऱ्याशी जाय. पहिलं प्रमाण उदाहरण द्यायला भरपूर नाती होते, पण कन्या सांगितली. कन्या का सांगितली? कारण कन्या भूतलावर बापावर जेवढं पोरगी प्रेम करते तेवढं प्रेम कोणी करत नाही. काय मत आहे तुमचं? मुलगी बापावर जेवढं प्रेम करते तेवढं कोणी करत नाही. तुकोबारायची आरती कन्या सांगतात. मग कन्या किती विशेष रत्न, किती विशेष आहे ऐका. किरकोळ कारणावर नवरा बायकोची भांडण होऊ द्या, भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते, बाई का आता जर कमी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल, त्याच्यापेक्षा असं करते. पोराला सांगते, बावड्या जाहीरतून बापले जेवण ना सांग. पोरगा जास बापले सांग, पप्पा जेवण करून घ्या. तो बाप म्हणतो मला नाही काय जेवायचं. मुलगा लगेच माघारी फिरतो, मनातल्या मनात म्हणतो काशीत काय भूमान बापनं काय जाहीर आहे ना. आता तेच काम दिदीला सांगा, पोरीला सांगा, दिदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं, जाण त्या बापाला जेवायला सांग ना. मुलगी एवढं गोड बोलते महाराज, एवढं गोड बोलते तात्याचं. किती गोड ललित बाबा, किती गोड. 7 सनी मवाड मी तुले परी रसाड, शब्द जैसे कल्लोडा मृताची, इतकं गोड बोलते. बाप्पाच्या जवळ जाते, पप्पाला सांगते, पप्पा जेवण करा ना. तो बाप म्हणतो, नाही बेटा मला नाही जेवायचं. का नाही जेवायचं? तुमची तब्येत बरी नाही का? तुमचं डोकं दुखतंय का? बाम लावून देऊ का पप्पा? नाही ग बाई तसं काही नाही. मग पप्पा जेवण करा ना. तो बाप म्हणतो, बेटा माझी इच्छा नाही, तू कर ना जेवण. मुलगी म्हणते, पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते, मुलगा ज्या ती तुकोबाराय कन्या निवडतात म्हणजे कन्या काहीतरी विशेष रत्न. मी सुद्धा कोणाचा तरी पोरगा आहे, पण इथं सत्यता मांडावी लागेल. बरोबर आहे ना बाबा? इथं सत्यताच मांडावी लागेल. अजून सांगू का पोरगी किती विशेष रत्न आहे? तुमच्या पोरीचं लग्न झालेलं आहे. नाही काय नाही, लेकरू आहे त्याला काय ते लेकरू आहे, त्यांकडे नका ध्यान द्या. त्याला काय बिचारा नाही काय नाही, रडू द्या. छानला छानला आवरात होत नाही ते इथलंच लेकरू काय करी. तुमच्या पोरीचं लग्न झालेला 200 किलोमीटर अंतरावर पोरगी आहे.
आणि तिथून सकाळी सकाळी भावाला फोन करते, भावाला सांगते दादा पप्पांची तब्येत कशी आहे रे. तो भाऊ म्हणतो बाई लग्न तुला कसं कळलं, पण त्याचं लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो, लग्न झालं नसेल तर मायला विचारतो का काय माय वडिलांची तब्येत कशी आहे. माय सांगते दादा 4 दिवसापासून तुझ्या बापानं जेवण नाही काय केलं, तर कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेली, तुझ्या बापाने नाश्ता केलाय, गोळ्या औषधी दिल्या, तुझा बाप झोपलाय. तो रिप्लाय बहिणीला फोन करतो, सांगतो ताई बापाच्या खाटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहित नाही बाप आजारी आहे, आणि तू 200 किलोमीटर अंतरावर न ओळखते बापाची तब्येत खराब आहे, हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस. त्या ताईनं गोड उत्तर दिलं, दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही रे, अंतःकरण असावं लागतं. म्हणले कसं ग ताई. दादा जेव्हा मी सकाळी सकाळी चहा प्यायला बसली आणि चहा पित असताना अचानक ठचका आला त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी. ही ओळखण्याची ताकद फक्त महिलांकडे असते. तुकोबाराई एवढं सहज थोडी ना उदाहरण देतील कन्याबद्दल. कन्या काहीतरी विशेष आहे तरच तुकोबाराई उदाहरण देतात. मग कन्या किती विशेष आहे अजून सांगतो. कन्या किती विशेष आहे अजून सांगतो तुम्हाला. रामचरित मानस ऐकलं असेल, तू वाचलं असेल किंवा ऐकलं असेल. रामचरित मानस जर ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. रामचरित मानस मध्ये ना स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत असताना पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत होते. स्वामी रामतीर्थ चढत असताना त्यांच्या पुढे एक माणूस चालत होता, त्याची मुलगी त्याच्या कडेवर होती. तो माणूस चालत होता पण जरा अशक्त होता आणि जरा टेकडीचा भाग होता, चढावचा भाग होता. स्वामींना असं वाटलं अरे टेकडीचा भाग आहे, चढावचा भाग आहे, याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही, कारण साधू दया दाखवतात, बरोबर आहे की नाही. हो, साधू किती दयावान असतात सांगायची गरज नाही. जे करांजली गांजली त्यासी म्हणी, जो आपले तोची साधू ओळखावा देवते त्याची जाणावा. आता इथं सुद्धा मला सांगावं वाटतं, आपण लोकांनी साधूची व्याख्या बदलून टाकली. साधू कोणाला म्हणावं, ज्याने अगोदर साध धुतले तो साधू, बरोबर आहे की नाही. साधू कोणाला म्हणावं, चित्रेची देखोनी कामी ना काम उपजे जयाची या म्हणा, तो संन्यासी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तमा. साधू त्याला म्हणावं, चित्रातली बाई बघून सुद्धा त्याच्या मनामध्ये वासना निर्माण नाही झाली पाहिजे, तो खानदानी साधू. बाकीची मानसिकता अशी लग्न करत नाही, त्या साधू बुजाडले भेटण्यात नाही, त्या राई जायला तो बाकी ना त्याला साधूनी म्हणता यावं. साधू कोणाला म्हणावं, चित्रातली बाई बघून सुद्धा त्याच्या मनामध्ये वासना नाही निर्माण झाली पाहिजे, तो खानदानी साधू. स्वामी रामतीर्थ म्हणजे ब्रह्मचारी साधू, संन्यासी साधू. त्यांनी बघितलं अरे अशक्त याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही. आवाज दिला, ए भैया ए भाईजी जरा रुक जा, ए जो लड़की तेरे कंधे पर बैठे मेरे कंधे पर दे दे, जब तक की तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणच्या व्यक्तीने सांगितलं महात्माजी मेरी बेटी है मेरे कंधे पर ही, ठीक आहे. अजून चालायला लागला. न राहता पुन्हा स्वामींनी सांगितलंय भैया ए भाईजी जरा रुक, ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक की तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारण व्यक्तीने सांगितलं महात्मा जी ये मेरी बेटी है, ये मेरे कंधे पर ही ठीक है. अगर आप बोलते हो ना बोझ हो रही है तो सुनो महात्मा जी, हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ. आप क्या जानोगे बेटी क्या होती है, आप तो सन्यासी है. तुम्ही संन्यासी आहात, तुम्हाला मुलगी काय करणार आहे. मुलगी करण्यासाठी पोटी मुलगी असावी लागते, पाठी बहीण असावी लागते, आणि दोघं नसेल तर कमीत कमी मायवर विशेष प्रेम असावं लागतं तर कन्या कळते, बरोबर आहे ना. कन्या समजणं एवढं सोपं नाही. मग भारत देशामध्ये कोणत्याच बापाला पोरीचं ओझं होत नाही, कोणत्याच मायला पोरीचं ओझं होत नाही. तुम्हाला मान्य आहे ना. भारत देश म्हणजे आपला देश कोणताच बापले पूर्ण ओझं होत नाही ना, पक्क आहे ना. तुम्ही सांगा बहिणीवर, कोणतीच मायले पूर्ण ओझं होत नाही ना, पक्क आहे ना. माव गर्भपात करता घुसना होता हा यासले तरी सहीन होई जास. एखादी सुनबाईले जर पोरगी होईनी ना, एखादा बाबाला जर कोण माणूस एखादा म्हातारा भेटला ना, का होता त्या सुनबाईला दिवस होतात काय जाय हो नात का नातू काय नाही हो, आको बी नातच होईनी या बोले दुखती का पाय का ना पण नातच होईनी आज सांगतील. याच ना माहिती एखादी बाईने जर सुनबाईले दिवस राहणार नाही, डिलिव्हरी होईनी दुसरी बी पोर होईनी, तुमनं उत्तर काय रास का वाटते मंदिर राणील जे दिवस होतात काय होय ना. अहो मायशील का हो, आको बी तीच वहिनी हो माय. हा तो शब्द आडे सांगायला चालाव नाही, तुमले समजी घे काय म्हणतेस तुम्ही. नाही ते नाही सांगायला चालाव. तुम्ही काय सांगी सौरी फॉर्म भरायला दिशा तरी व्हिडिओ वगैरे आठी एक बी शब्दाना तोल घ्या का लगे पकडतच मावरती उजी नजर आहे. मी चांगलं का करायला जाय ना तरी लोक किडाच पाडतात. मना कीर्तन मा इथला समज इथला लोक प्रेम करतात, हाय त्याशले दिखत नाही.
पण मन थोडंसं बी काय सापडणार ना, म्हणजे ती चूक राव का नको राव, विचार नाही, पूस नाही, काही तपास नाही, ताल नाही. हो तुम्ही डायरेक्ट कसा करस रे हो आबरूदार आता आहे ना, बेवडातून बेवडा बाकी ना असा राहता ना, मला नाही आबरून कसाल का आबरू, त्या बी आमले बोलायला येतच. मनाची भाऊ मना घर गोंधळ होता, गोंधळ मग बटास ना आग्रह होता, आणि मी बी 150 नाचे थोडा. कारण ज्या माणूस ना मनमा शंका नाही ना, तो काय शंका नाही ठेवत मायच्या. मी व्यासपीठवर शपथ लिहिणे सांगत, आजपर्यंत मला कधी वाटलं नाही कोण म्हणा दुश्मन आहे असं. शपथ लिहिण सांग ना व्यासपीठवर, मन दुश्मन मनकडे ते कोणी नाही, पण लोके माल का बं दुश्मन समजतात, मला अजून बी सापडी राहिला नाही ते काबर करतच होते ना असं. काहीच नाही, मना घर गोंधळ होता, आणि मला असं वाटत तुम्ही बसेल बटा हिंदू शेते तुमले मन भाषा समजे गोंधळ मग तुम्ही नाचतात नाही, नाचताना देवदरी नाचानं चुकी नाही राज, तुमले आमन ना पडणार, तुम्ही आमन ना, तुम्ही बटा हिंदू होती, बाकीनं मिक्सिंग राहताना त्यासले पटत नाही ते. हा मग अर्धा हिंदू अर्धा मुसलमान, कंपनी बदल, मग ओरिजिनल कंपनीवाला थोडी वाटी ना असं, ओरिजिनल कंपनीवाला ते स्वाभिमान वाटस. मी जेव्हा कानबाई बसवली, लोके सांगेत बाई काय काय ना आमना परिसर ना महाराज काहीतरी करत हो, जुन्या रूढी परंपरा टिकायला पाहिजे. आपलं संभाजीनगरचे एक वकील आहे, जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला ना, त्या माणसाने एवढा लेख लिहिला होता महाराज, एवढा लेख लिहिला, आणि त्या माणसाने सांगितलं म्हणे खानदेशमाव पहिला पोरगा शे की प्रत्येक परंपरा टिकाडानं म्हणत, आणि नालायक येत म्हणे आपला हिंदू की तो परंपरा टिकाडानं म्हणत त्याला बदनाम करायला ठरवतोस म्हणे. म्हणजे चांगला लोकांना सांगा गरज नाही, चांगला लोक कधीच दुसऱ्याला नाव ठेवत नाही, बरोबर आहे की नाही. चांगला माणूस दुसऱ्याला नाव ठेवस का, खराब माल कुठे निघस, कंपनी खराब राहिली का माल बी खराब निघस. विठ्ठल विठ्ठल इथला नाचो का, मी आजच नाचणं बंद कर देस, तू मन बरोबर नाची दाखड, येत नाही ते कबलत नाही बळवी ना. विठ्ठल विठ्ठल सांगत तात्या, तुम्ही मनापेक्षा बराच मोठा शेतस, लोकेशनी पद्धत सांगत पुढे येता ना. रविकिरण बाबा राधे राधे, काय माणूस आहे, बोलता मनमुख्या माणूस आहे, आणि लगे मोबाईल मा घुसणार का, याने असं करायचं का, हा कलंक आहे, तिने आहे ना गंदा मारतून गंदा, तोंडवर आजी गाजी मागे दगलबाजी, भगवान का डोळ्यालाही बसेल का.